ही काहीच नसतं. तुम्हाला करायचं तर करा, इट्स ओके. आणि कर फ्युचर हजबंड, युअर वाईफ इज मॅड. हाय, गुड मॉर्निंग. सकाळ म्हणजे दुपार परत. कारण ना काल काय झालं, मला लवकर आज पण उठायचं होतं, पण एडिटिंग करायला मला लिटरली 1 वाजला. आणि त्यात आज मी परत तो व्हिडिओ अपलोड करून रिअपलोड केला, कारण माझ्या घरच्यांना त्यांनाच नाही दाखवायचं आहे. माझं यूट्यूब खोलण्याचं मेन रिझन हे होतं. हां, तर फायनली मी यूट्यूब याच्यासाठी चालू केलं होतं की ज्या वेळेस आम्ही 10 वर्ष, ठीक आहे, आपण एक टाईम पिरियड पकडू की 10 वर्षानंतर जर मला बघायचं असेल की आम्ही कसे होतो, कसे राहत होतो वगैरे वगैरे, अशा क्यूट गोष्टी बघून हसायच्या होत्या, असं माझं एक मनात ठरलेलं होतं. माझ्याच घरच्यांना दिसायचं नाही आहे. मला सकाळी मम्मी चिडली तिचा व्हिडिओ का टाकला म्हणून, आणि माझा इगो हर्ट झाला म्हणून मी डिलीट केला तो व्हिडिओ आणि मी परत अपलोड केला तिचा पार्ट कट करून. म्हणून आता मी रुसले सकाळी म्हणजे दुपारी रुसले मी, आणि म्हणून मी वरती आले खायला. ठीक आहे. आणि ना ब्लॉग काढायला मजा येते, म्हणजे मिनी ब्लॉगपेक्षा ब्लॉग काढायला मजा येते. कारण मला जे वाटतं मी ते बोलते, आणि मला ना असं रेकॉर्ड करायला ते मजा येते. आणि उद्या ना प्रॉबेबली मी माझा ना जो ड्रेस मी बघितला होता ना मिनी ब्लॉगमध्ये, तो घ्यायला जाईल, कपडा ठेवायला टाकेल, थोडी शॉपिंग करेन, आणि उद्या मी फक्त एकटी जाणार आहे. कारण मला कोणासोबत पण नाही जायचं आहे. स्वतःला उद्या ट्रीट करायचं आहे, प्रिन्सेस ट्रीटमेंट. वरती ना ट्रायपॉड घेऊन आले होते की ट्रायपॉडवर हे करून व्हिडिओ शूट करेन मी. ही हालत आहे माझ्या ट्रायपॉडची की काय झालं ना, असं होतं आहे, पण जर मी असं करायला चाललं ना, हे पूर्ण लूज होऊन चाललं आहे. आता पण नाही, याचा काही भरोसा नाही आहे. असे खराब नाही झालं ट्रायपॉड. माझं डोकं कुठं चालत नाही. मी कॅमेरा चालू केलं, माझं डोकं चालतं, कॅमेरा बंद केल्यावर नाही चालत. मला आधी ज्या वेळेस मी इन्फ्लुएन्सर्सला बघायचे ना, मला असं वाटायचं किती इझी आहे यांची लाईफ. इझी काहीच नसतं. तुम्हाला करायचं तर करा, इट्स ओके. खाल्लं मी सगळं. माझा ट्रायपॉड पण लेट झाला, जे आत्ता तिथेच खराब झाला होता. आता एक गोष्ट, मी नंतर माझ्या हाताला इतकी टॅनिंग झाली आहे ना की मॅचच होत आहे. मला असं वाटतं माझ्या फेसला फाउंडेशन आणि हाताला माझ्या काहीतरी वेगळं झालं आहे. हात माझे इतके टॅन झाले. तर मी आता काय करते, काहीतरी DIY रेसिपीज बघते. रेसिपीज म्हणजे DIY रेमेडीज बघते, आणि ते तुम्हाला पण दाखवते. आणि जर इफेक्टिव्ह असेल तर तुम्ही पण ट्राय करा. जर तुमच्या हातावर टॅनिंग वगैरे असेल तर, कारण माझ्या फेसवर टॅनिंग नाही होत, माझ्या हातांवरच टॅनिंग होते. लिटरली मी पजामा आणि टी-शर्ट घालवले, कारण माझी कुर्ती ना पाणी सांडलं त्याच्यावर, म्हणून मला चेंज करावं लागली. म्हणून मी अशी वरी आले होते. असंच असतं माझं अवतार. मी आवरून नाही बसत घरात काय आवरायचं आहे, आणि मग बाहेर काय करायचं, बाहेर जायचं ना आवरून. ठीक आहे. मी रेसिपी बघते, रेमेडी बघते, आणि रेसिपी डिटॅनची रेसिपी काय म्हणते ना, रेमेडी पण बघितली डिटॅनची. आणि त्यामध्ये काय करायचं आपल्याला, श्रुती थांब ना थोडं, त्यामध्ये आपल्याला काय करायचं, आपली जी टर्मरिक असते, हळद, त्याला आपल्याला पॅनवर असं भाजायचं जोपर्यंत ती ब्राऊन होत नाही. त्याच्यामध्ये मिल्क आणि हनी ॲड करायचं. हनी नाही आहे तर मी कोकोनट ऑइल ॲड करणार आहे, आणि त्याच्यानंतर आपण रिझल्ट बघू त्याचे. ठीक आहे. मी घेऊन आले डिटॅन मला पॅक, आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हनी टाकायचं होतं, पण माझ्याकडे हनी नव्हतं, त्याच्यामुळे मी कोकोनट ऑइल टाकलं. कोकोनट ऑइल पण आपल्या ह्याला स्किनला मॉइश्चराईज करतं. ठीक आहे. तर हे पूर्ण स्किनला आपल्याला लावून घ्यायचं आहे मस्तपैकी, इवन करून. आणि रेसिपीवर मला थोडं ट्रस्ट आहे, कारण ना याच्यात टर्मरिक आपण ॲड केली आहे. तुझ्या स्किन मॅच झालं की वाईट आहे का, वाईट आहे. तुझ्यासारख्या नालायक लोकांसाठी असतील ते वाईट, माझ्यासाठी नाही. श्रुती आता माझ्या हाताला लावून देईन, कारण लावून देऊ शकते ना, काय प्रॉब्लेम. नीट लाईक इट कर.
दाखवली ना कळलं. शांत बस. तर हे मी फेसला लावणार आहे, पण फेसला तुम्ही जास्त वेळ लावू नका, कारण हा हळद आहे आणि फेस पूर्ण येलो होऊन जाईल. त्याच्यामुळे सगळ्यात लास्टला फेसला लावा आणि सगळ्यात कमी टाइम फेसला लावा. ठीक आहे. हा माझा रांगडा भाऊ काहीच काय रांगडा ये ना भावाला दाखव ना. हे भाऊ नाही करू शकत, ही फक्त भाऊ बहीण करू शकते. अगं माझं क्लीवेज दिसायलंय. वरी कर नाही टॉप वरी कर, माझं क्लीवेज दिसाय. माझी इज्जत माझ्या बहिणीने वाचवली. केस बांध बाबू. आता ना टकलंय तर माझं पण टकलं पडत आलंय आता. आणि जिथे जिथे डार्कनेस असेल तिथे तिथे लावा. तू समजा माय फ्युचर हजबंड, युअर वाईफ इज मॅड. तर दिस इज द फायनल लुक. मी ना थोडा मेकअप पण केला आहे, कारण मला शूट करायचं आहे आणि फरक पडला आहे आय गेस थोडाफार. कारण ना ह्याला मी कंटिन्यू जर ह्या रेमेडीला जर मी अजून 4-5 वेळेस जास्त यूज केलं ना, म्हणजे असं रुटीन, म्हणजे जसं 5 दिवसानंतर एकदा ह्याला यूज केलं ना तर जास्त फरक दिसेल. असा पहिल्या ह्याच्यात तर ऑब्व्हियसली फरक नाही दिसणार. आणि ना जी आता लिपस्टिक मी नायकावरून आणली होती ना ती ही आहे, प्रिटी, एकदम प्रिटी. ट्रायपॉडने सकाळी धोका दिला होता, पण आता मला त्याचे फंक्शन्स चांगले आलेत. वरती जाऊन शूट करते, कारण ना चुकीच्या टाईमवर जेवण व्हायला, त्याच्यामुळे मला वाटतं सगळं व्हायला. आय गेस मी इथं खाली शूट करेल, नाहीतर मग माझी जी जागा आहे तिथं शूट करेल मी. मला वाटतं मी तिथंच करायला पाहिजे शूट, एखादं गाण्याचं मस्त आलं. ठीक आहे, तर मी वरती जाते आणि मग शूट करून तुम्हाला भेटते. बाय. व्हिडिओ माझं शूट करून झाला आहे आणि मी रील शूट केलेल्या आहेत त्या केल्यात. पण आता मला रील शूट करून 1-1.5 तास झाला आहे मी वरती आले. आणि ना उन्हाने ना मला असं झोप आल्यासारखं झालं आहे ना. आता सनसेट व्हायला आहे, पण मग अशी जास्त ऊन होतं ना, तर असं झालं होतं मला एकदम. आणि माझी पूर्ण अशी साईड गरम झाली ऊन घेऊन घेऊन. खाली जाते आणि चहा वगैरे काहीतरी पिते, कारण फ्रेश वाटायला. कारण मी तर आत्ता मी आले खाली आणि मी करते मला चहा. कारण जी बघ अशी रेमेडी केली होती ना, जी कशात केली होती ते तुम्हाला सांगते. या तडक्या पॅनमध्ये. तडका पॅन ना बाथरूममध्ये आहे. व्हॉट इज दिस. मला काहीतरी चटरपटर खायची इच्छा झाली आहे, तर मी ना थोडे चीजी बॉल्स बनवणार आहे आता. आणि ट्रायपॉडचा एक विषय झाला, फनी येतो विषय खूप, की आम्हाला ना ट्रायपॉड आता किचनवर ठेवायचा. रेसिपी चेक करताना ना आम्हाला ट्रायपॉड असा, म्हणजे मोबाईल असा ठेवायचा असतो. तुम्ही समजून घ्या की मोबाईल असा ठेवायचा म्हणजे अँगल खालचा येईल, बरोबर. तर आम्ही काय करत होतो, ट्रायपॉडला इथून वाकडं करत होतो आणि तो फक्त असं वरी जात होता. आम्ही म्हणलं वरी का जातोय ट्रायपॉड. ट्रायपॉड आता असा आहे, ठीक आहे. तर मोबाईल असा पण राहू शकतो, ठीक आहे. आणि मग जर शूट करायचं असलं तर खालचं जर शूट करायचं तर मोबाईल असा राहून पण शूट होऊ शकतं, राईट. तर हा ट्रायपॉड फक्त ना हा फक्त असा होत होता आणि आम्हाला असा करायचा आहे त्याला खालचं दाखवण्यासाठी, की आमच्या डोक्यात हे नाही आलं की असा करून पण खालचं दिसू शकतं. फ्रेंडचा कॉल आला, मी तिला बोलते. जे चीजी बॉल्स मी बनवले होते ना एकदम यमी झाले होते आणि मी त्याचं रिॲक्शन नाही घेतलं, कारण मी ते ना इंस्टाग्रामच्या रीलवर टाकेल त्याची रेसिपी आणि त्याचं रिॲक्शन पण. आणि इतके टेस्टी आले होते ना, एकदा तरी ट्राय करा. आणि इझिएस्ट रेसिपी आहे. तर आजसाठी एवढंच. भेटते मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.